इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यामध्ये अगदी नॉकआउट सामना होता. जो हरणार तो बाहेर पडणार हे निश्चित होतं आणि भारतामध्येच पुन्हा भारत सेमीफायनलमध्ये पोहोचेल की नाही ही शंका होती. कारण वेस्ट इंडिजचा उभा केलेला तो साधारण 294-95 धावांचा डोंगर आणि तो पार करत असताना साधा भारतीय संघातल्या एकाही खेळाडूला 30च्या वरची धावसंख्या न करता येणं आणि अशा वेळेला एक खेळाडू पहिल्या बॉलपासून उभा राहतो अगदी शेवटच्या बॉलपर्यंत आणि भारताला जिंकून देतो. मात्र तोच खेळाडू की ज्याला सातत्यानं नाकारलं गेलं होतं, तोच खेळाडू ज्याला संघात घेतलं गेलं मात्र प्लेइंग 11मध्ये तुझी जागा होत नाही बाबा हे पुन्हा पुन्हा दाखवलं गेलं. रोहितलाही त्याला न्याय देता आला नव्हता आणि आता सूर्याला सुद्धा त्याला न्याय देता येत नव्हता. मात्र जेव्हा नियतीच्या एखादी गोष्ट लक्षात असेल, ध्यानात असेल आणि तिला जर घडवून आणायची असेल तर ती घडते ती कशी आणि त्यानंतर हा चेहरा आज जगातल्या प्रत्येकाच्या काळजातलं ताईत व्हायला लागतो, गळ्यातलं ताईत व्हायला लागतो. आणि त्यानंतर संजू सॅमसन म्हणजे काय हे आता कोणाला सांगायची वेगळी गरज नाही. येणाऱ्या फायनलमध्ये त्याची ती झलक दिसेलच. मात्र त्याच्या त्या आयुष्यातला थोडासा संघर्ष आणि त्याला कसं नाकारलं गेलं हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय शब्दवेडे चॅनलवरती. मंडळी, संजूनं 50 बॉलमध्ये 97 धावांची जी खेळी केली, साहजिकच आहे अनेकांना वाटेल की सेंचुरी त्याला पूर्ण करता आली नाही. मात्र जी 97 धावांची खेळी केली ती कदाचित आजपर्यंत भारतीय क्रिकेटच्या इतिहासातली सर्वोत्तम खेळी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही जर वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनातून T20चा विचार केला तर. कारण विराट कोहलीच्या 82 धावांचा वर्ल्ड कपमध्ये चेस करताना टॉपचा स्कोर होता, तो म्हणजे 82 धावांचा. एक नाही दोन वेळा त्यानंच तो क्रॉस केलेला होता. आणि टॉप 5 प्लेयर जर आपण बघितले तर त्या टॉप 5 मध्ये फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा ही दोनच नावं दिसत होती की ज्यांनी पाठलाग करताना एखादी धावसंख्या चेस करत असताना अशी धावसंख्या काढली असेल की जी 70-80 धावांची होती. मात्र ती सुद्धा क्रॉस करून नाबाद 97 धावांपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत खेळत राहणं हा रेकॉर्ड तर एक स्वतःमध्येच फार गौरवशाली रेकॉर्ड होता, तो संजूनं बनवलाच. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं काय निदर्शनास आली तर संजूनं जेव्हा त्याची ती विनिंग शॉट त्यानं मारला, विनिंग नॉक खेळली आणि त्याच्यानंतर त्यानं जो हेल्मेट काढून स्वतःचा साईडला टाकला आणि बॅट बाजूला ठेवत देवाला ज्या पद्धतीनं त्यानं प्रार्थना केली आणि ते जर बघितलं असेल तर एक गोष्ट लक्षात आली की तिथं फार ॲग्रेशन दिसलं नाही, तिथं फार असा जोश दिसला नाही. म्हणजे हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने ॲटिट्यूड दाखवतोय तसा ॲटिट्यूड दिसला नाही किंवा सूर्यासारखा तो ॲटिट्यूड दिसला नाही, तो स्वॅग दिसला नाही. ईशांत किशनसारखं त्या ॲग्रेशन दिसलं नाही, तिलक वर्मासारखं त्या ॲग्रेशन दिसलं नाही. मात्र त्याच्या त्या एक्सप्रेशन्सच्या माध्यमातून दिसलं तर काय दिसलं तर त्याच्याकडून दिसलं की मी हे करू शकतोय, हे आत्ता नाही मी पुन्हा पुन्हा करू शकतोय. मात्र माझ्यातल्या त्या टॅलेंटला, माझ्यातल्या त्या एका चांगल्या खेळाडूला तुम्ही संधीच देत नाही आहात, हे पुन्हा एकदा त्याच्या त्या एक्सप्रेशन्समधून दिसलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. हा तोच संजू सॅमसन आहे की ज्यानं एका वर्षामध्ये एक नाही दोन नाही तर 3-3 सेंचुरी T20मध्ये मारले. तो म्हणजे आजपर्यंत कुठल्याही भारतीय खेळाडूला जे जमलं नाही त्या संजूनं याच्या आधी करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, फॉर्म हा परमनंट नसतोय, मात्र एखादा खेळाडू जो असतो त्याचा जो टॅलेंट असतो, त्याची जी बॅटिंग करण्याची पद्धत असते, त्याचं जे शॉर्ट सिलेक्शन असेल, म्हणजे सचिन तेंडुलकर सुद्धा क्रिकेटचा देव झाला मात्र त्याला सुद्धा कितीतरी वेळा शून्यावरती बाद व्हावं लागलं होतं, कितीतरी वेळेला 99 वरती जाऊन बाद झालेला सचिन तेंडुलकर होता. याचा अर्थ असा होत नाही की सचिन तेंडुलकरकडे ते टॅलेंटच नाही किंवा ते ॲग्रेशन नाही किंवा त्या पद्धतीचा फॉर्म नाही, असं होत नाही. कधी कधी बॅडलक असतं, तसा तो बॅडलकचा काळ एखाद्याच्या आयुष्यात इतका दिवस असावा हे फार दुर्दैवाचं आहे. खरं तर खेळाडू म्हणून असणारी त्याची ती प्रतिमा ती काल दिसली. जेव्हा देशासाठी गरज आहे, संघासाठी गरज आहे, दुसऱ्या बाजूला प्लेयर्स वरून शॉट मारत असताना कुठं कॅच आउट होत होते, कुठे वेगवेगळ्या पद्धतीनं आउट होत होते. मात्र जेव्हा लक्षात आलं की आपल्या 2-3 विकेट्स पडल्यात त्याच्यानंतर मात्र ते षटकार मारण्याचा रेशिओच कमी करून टाकून हा संजू गेल्या काही काळात जर बघितलं असेल तर T20मध्ये फास्ट रन करायचे आहेत म्हणून अनेकांच्या तुलनेमध्ये खेळताना दिसला आणि चौकारांपेक्षा षटकार जास्त मारणारा हा संजू होता. मात्र कालच्या त्या सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर 4 षटकार आणि बाकीचे 12-13 चौकार मारून त्यांना आपली पारी तिथेपर्यंत घेऊन गेली. याचा अर्थ काय तर डिफेन्सिव्ह विचारानं खेळत असताना सुद्धा स्कोरबोर्ड हा ॲग्रेसिव्ह ठेवण्याचं काम संजूनं केलं, हे महत्त्वाचं होतं. मला या सगळ्याच्याच निमित्तानं तुमच्या माझ्या आयुष्याशी कनेक्ट होणारी गोष्ट वाटते ती म्हणजे जेव्हा काही दिवसांपूर्वी बाईट घेत असताना पत्रकारांनी सूर्याला प्रश्न विचारलेला होता की आपली ओपनिंग जोडी आहे ती फ्लॉप होती, सातत्यानं 5 रना, 2 रना, 3 रना, 1 रना, 0 रन अशी ओपनिंग जोडीची पार्टनरशिप पहिली होताना दिसते. मग अशा वेळेला ओपनिंग जोडीच्या संदर्भानं संजू सॅमसनचा विचार करता येत नाही का? त्यावेळेला सूर्यानं हसत उत्तर दिलं, मग कुणाला अभिषेकला बसवायचं का?
का तिलक वर्मा तो समोरचा म्हणला की मग 1 डाऊनला विचार करू शकतोय, त्यावेळी म्हणतोय की तिलक वर्माला मग बसवायचं का? आणि अगदी खिल्ली उडवल्यासारखं संजूला ते महत्त्व दिलं नाही असं त्या व्हिडिओमध्ये दिसतं. मात्र किती जरी झालं तरी एखाद्या खेळाडूला म्हणजे सूर्य झाकायचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा ते काही उगवायचं थांबत नाही. आपण एक वेळ कोंबडं झाकून ठेवू शकतो, मात्र सूर्याला झाकणं शक्य नाही. हे पुन्हा एकदा संजूच्या या बॅटिंगनं दाखवून दिलं. आणि मला इतकंच सांगायचं आहे, रोहित शर्मा सुद्धा पहिल्या मॅचमध्ये त्याला येऊन ॲप्रिसिएशन करताना म्हणाला होता की हा टुर्नामेंट फार मोठी आहे, लंबा चलेगा, त्यामुळे पहिल्या मॅचमध्ये तुला संधी मिळेल, प्लेइंग 11मध्ये नाही मिळेल माहीत नाही, परंतु संधीही येणार आणि आलेल्या संधीसाठी तयार राहा. हे त्याचं वाक्य कदाचित त्यानं मनामध्ये ठेवलं होतं. आणि त्यामुळे जशी संधी मिळाली, जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा संघासाठी योग्य योगदान देण्याचं काम हे संजू सॅमसननं करून दाखवलेलं आहे. आणि पुन्हा एकदा भारतीय संघाला एक मॅच विनर अजून एक आपल्याकडे आहे हे दाखवून दिलेलं आहे. आणि सेमीफायनलच्या आधीची त्याची ही नॉक, अर्थातच सेमीफायनलमध्ये आणि फायनलमध्ये काहीतरी मोठा धमाका आणखीन होणार यात मात्र शंका नाही. संजूची ही बॅटिंग तुम्हाला कशी वाटली? संजूवरती खरंच एवढ्या गेल्या काही काळामध्ये अन्याय झाला होता का? म्हणजे अभिषेक शर्माला आपण महत्त्व देण्याच्या नादात, ईशान किशनचा फॉर्म बघून त्याला पुढे घेण्याच्या नादात, तिलक वर्मासारख्या नवीन खेळाडूला एक चांगली संधी देत असताना, शिवम दुबेला संधी देत असताना कुठेतरी आपण जर बघितलं तर आणखीन बरेच खेळाडू असतील की ज्यांना पुन्हा पुन्हा आपल्या संघामध्ये संधी देत असताना संजू सॅमसन सारख्या एका चांगल्या खेळाडूवरती अन्याय झाला का? तुमचं मत याच्यावरती काय आहे नक्की कमेंट करून कळवा. आणि पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.